जय महाराष्ट्र पब्लिक. तर आपला नवीन ब्लॉग आज आपण जाणार आहे बाहेर. मग कुठलाही टाईम न घालवता मारला गाडीला स्टार्टर आणि मग आपण निघालो आपल्या लोकेशनला. आपल्याला जायचं होतं लोकेशन आहे का, तर मग त्या लोकेशनला निघालो. तर पुढे आलं तर पोरं म्हणले आपल्याला चहा प्यायचा. मग पोरांना थांबवलं चहा प्यायला. मग चहा घेतला सगळ्यांनी. मुकदम साहेबांनी काही चहा घेतला नाही कारण त्याची तब्येत बरोबर नव्हती. त्यांनी घेतलं सकाळ सकाळ स्प्राईट. चहाला केला टाटा बाय बाय आणि आलो आम्ही नाशिक फाट्याला. मग मस्त वरून 2 रोड खालून 2 रोड त्यांचा आनंद घेत चाललो होतो गाणी ऐकत. तेवढ्यात पुढं केलं नाशिक फाट्याला बाय बाय. मग आलो आम्ही शिवाजीनगरला संचिती हॉस्पिटल बघितलं. मग तिथून आलो पुढं आल्याच्यानंतर मग हॉस्टेलचा आनंद घेतला आणि मग गाणी ऐकत होतो. मग पळावली गाडी टारारा आणि पिरे. पुढं आलं तर बघतो तर काही एक माणूस शेडमध्ये बसला होता. त्याला बघून आम्हालाही सॅड झालं. मग पुढं आलं तर बघतो तर काय मग भेटली ट्रेनची माणसं आपल्याकडे बघत होती. त्यांच्यामध्ये त्यांची घेतली शूटिंग घेता त्यांची मग मस्त शूटिंग घेतली. मग केलं ट्रेनला टाटा बाय बाय आणि आलो पुढं आलं तर बघतो काय 10 मे बस. मग त्याला बसला टाटा बाय बाय. पुढं बघतो तर बोर्ड बघून एक आठवलं रस प्यायला म्हणलं का माय. तिथून पुढं आलं लागलं कमांडर हॉस्पिटल आणि मग ते हॉस्पिटल बघून माझे तर डोळे डायरेक्ट हँग झाले होते. एवढं मोठं हॉस्पिटल. मग तिथून पुढं आलो तर बघतो तर काय डायरेक्ट आमच्या स्वागतासाठी लावले होते तोपला केलं टाटा बाय बाय. मग आलो पुढं बघतो तर कबूतर भरपूर होती. मग आलो आपण घाटात PMTने केला होता घोटाळा. त्याच्यामुळे झाल्या होत्या गाड्या बंद. ट्रॅफिक जाम झालं होतं. मग आलो घाटातून टारारारा पिरी. मग पोरं म्हणली आपल्याला लागली भूक. मग घाटाच्या वर आल्याच्यानंतर मला माहिती होतं ऑस्करवाडी मिसळ आहे. मग आलो गाडी लावली टारारारा ऑस्करवाडीच्या पार्किंगला गाडी कुठे लावली. तर पोरांची झाली येडे चालू. तेवढ्यात मुकदम साहेबांकडे लक्ष गेलं. मुकदम साहेबांना आला होता प्रेशर. तर मुकदम साहेब आले प्रेशर लावून लागले येडेचाळी करायला. आणि तिथून पुढे झालं मग येडेचाळी चालू. मग सगळ्यांचे फोटो बिटो काढून झाले. मग मुकदम सांगायला लागला की आपल्याला आता जरा बरं वाटतंय. मग पोरं म्हणले चला. मग हातबीत घेतला घेऊन. मग दिली मिसळची ऑर्डर. सगळ्यांची मिसळ आली पण मुकदम साहेबाचा पडला होता जरा चेहरा. तरी पण मुकदम साहेब म्हणत होते यावंच लागतंय. मग कुठं न बघता सगळ्यांनी दिला मिसळीवर ताव देता मग तर माऊली म्हणतो आवरा पटापट आपल्याला निघायचं आहे. मग केलं मिसळवाल्याला टाटा बाय बाय आणि मग आलो पुढं. मस्त शूटिंग घेतली मग ऑस्करवाडीची. मग तिथून पुढं आल्याच्यानंतर लागलं होतं आम्हाला ट्रॅफिक. पुढं आलो तर बघतो तर काय महाकालचं कसलं तरी दिंडी चालली होती. मग दिंडीला केलं टाटा बाय बाय आणि आपण आलो दत्ताच्या मंदिरामध्ये. दर्शन घेतो तुम्ही ऐका गाणी. मग आपल्याला जायचं होतं नवीन लोकेशनला. मग निघालो आपण तिथून टारारा पिरे. मग पुढे लागला होता आपल्याला घाटात झाली होती गाडी बंद. मग आम्ही थांबलो त्या गाडीवाल्याचं मदत केली पण ते काय आमच्याच्याने झालंच नाही. मग मारला गाडीला स्टार्टर आलो पुढं. तर मग आपण आलो होतो पुरंदर किल्ल्यावरती. मग तिथं चेक इन झाली आपली मिलिटरीमधून. मग आपल्याला दिलं होतं एक तिकीट. मग तिथून आपण आलो पुढं आलो होतं. मग जरा मिलिटरी आम्हाला वाटलं इकडे रोड आहे. आम्ही तिकडे चाललो शूट चालू होता. तेवढ्यात एक मिलिटरीवाला माणूस म्हणला कॅमेरा बंद कर. मग कॅमेरा बंद केला. मग पुढे आल्यावर परत कॅमेरा आपला चालू केला. मग आपण मस्त एन्जॉय घेत. मग पोरांना विचार कसं काय आहे. पोरं म्हणले एकच नंबर. मुकदमला म्हणलं कसं काय वाटतंय. मुकदम म्हणतो आता जरा बरं वाटतंय. मग तिथून पुढे आम्ही आलो जरा. मग मस्त चालत आलो. माझा एन्जॉय मस्त घेतला. पुढे आल्याच्यानंतर पोरं म्हणले आपण एनर्जी ड्रिंक करू. मग मस्त की पाण्याच्या बाटलीमध्ये टाकली एनर्जी ड्रिंक. मग सगळे जरा असे भाषण द्यावं लागले. मग ते एनर्जी ड्रिंक पेलो आम्ही असं खचकन गड चढून खचकन खाली उतरणार. मग पुढे आलो तर परत भेटला आपल्याला दत्ताचं मंदिरात पाया पडलो. मग आपण आलो पुढं. खालचा व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे. मग तिथून आपण वज चालतच होतो. मग पुढं आपण आल्यानंतर आपल्याला दिसलं काय तर महाराजांचा पुतळा होता. तर मग महाराजांच्या पुतळ्याचा पडलो पाया. मग आलो पुढं आलो तर पोरांची आपले काही येडेचाळे संपतच नव्हते. मग आम्ही बसलो जरा सावलीला. तेवढ्यात यश आणि माऊली बसली तिथं मिलिटरीवाल्यांची सायकल खेळत. मग तिथून सायकलला केलं बाय बाय. मग आलो पुढं आलो तर भेटला आपल्याला शिवमंदिरात जाऊन आपण पडलो पाया. परत पुढं आल्याच्यानंतर आपल्याला लागलं शंकरचं मंदिर. मग आपण आलो शिड्या चढून. मग मस्त आनंद घेत होतो वातावरणाचा. पण पाय खाली लय भाजत होते. तर म्हणलं चला काही होत नाही. मग आलो मस्त दरवाजा घावला. नंतर पाया पडून झालं. आणि मग आपण निघालो परत बाहेर जायच्या रोडकडे तर आलो. पण फिरून बघतो तर काही रोडच दिसत नव्हता. म्हणजे बनवण्याने काय बनवला असेल. मग जसं जरा दरवाजाच्या जवळ गेलो तर मग कळालं की तिथं दरवाजा आहे म्हणून. मग अशी आमची झाली पंचायत. मग आम्ही गेलो गडावर. मग आपल्याला मोबाईल अलाउड नव्हता. तर मग तेवढ्यात दिसलं माकड. मग आपल्या मुकदम साहेबला येडेचाळी कराय. पहिले तर माकड मुकदम साहेबाला घाबरल्यानंतर मग दोघंही घाबरले. तुम्ही मजा बघा हा तसे घाबरले. मग आपण गेलो परत एकदा म्युझियमकडे गेलो आपण. मग म्युझियमचा आनंद घेतला. तिथं पण आपल्या स्वागतासाठी एक माकड होतं. ते पण आपलं स्वागत करीत होतं. मुकदम साहेबाला बघितलं का ते पण घाबरलं होतं. मुकदम साहेब महिला येडे अकर माणूस आहे. मग पुढं आलो होतं. मग अजय देशमुख आपला भाऊ मग प्रतिज्ञा घेत होता. नंतर मग पुढं आलो आपण गडावून खाली आल्याच्यानंतर म्हटलं गडाची शूटिंग आपण का टाकली नाही कारण गडावर मोबाईल अलाउड नव्हता. मग सगळ्यांचे मोबाईल गेटवर जमा केले. मग तर सगळ्यांनी मोबाईल आता गाडीत लावले चार्जिंगला. मग पुढे आलो तर बघतो तर काय टार्झन इथं पडली होती. मग त्या टार्झनचे सगळं इंजिनच गायब केलं होतं. मग तिथून पुढे आलो आपण जेजुरीच्या मग गेलो आपण पाय बिया पडायला. वर मस्त लोकेशनचा तुम्ही आनंद घ्या. आपण गाणी लावतोय तर मग आपलं झालं जेजुरीचं दर्शन. मग केलं जेवण. मग तर चला आता आपण जाऊया घरी. तर मग निघालो घरी. तर चला भेटू आता उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.